सर्वांना सप्रेम जय भीम, सप्रेम नमस्कार। आज पुन्हा एकदा बहुजन संघटक आदरणीय राहुल खांडेकर सरांच्या माध्यमातून या फेसबुक लाईव्ह उपक्रमामध्ये पुन्हा एकदा मी आपल्याशी सुसंवाद साधण्याची या ठिकाणी संधी दिलेली आहे, त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करतो। आज 26 जुलै आरक्षण दिन। गेल्याच महिन्यामध्ये 26 जून छत्रपती शाहू महाराजांची 150वी जयंती आपण साजरी केली। या माध्यमातून आजचा जो विषय आहे की छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात का केली याविषयीचा लेखाजोखा या ठिकाणी मी आपल्याशी अभिव्यक्त होणार आहे। या प्रश्नाच्या उत्तराची जेव्हा मीमांसा आपण करू, संशोधन करू, त्यावेळेस आपल्याला या जगाच्या पटलावरती ऐतिहासिक मागोवा घेणं गरजेचं आहे। कारण विज्ञानवाद अधिक विवेकवाद यांची बेरीज केली असता जो मानवतावाद निर्माण होतो आणि त्या मानवतावादाच्या दिशेने नैसर्गिक तत्वज्ञानानुसार जर आपल्याला प्रगती करायची असेल तर निश्चितपणे मानवता धर्म आपल्याला अंगीकारावा लागेल। जगामध्ये अनेक धर्म आहेत। ख्रिश्चन धर्म आहे, त्याचा पवित्र ग्रंथ बायबल आहे। इस्लाम धर्म आहे, त्याचा पवित्र ग्रंथ कुराण आहे। हिंदू धर्म आहे, त्यांचा धर्मग्रंथ वेद आणि भगवद्गीता आहे। बौद्ध धर्म आहे, त्याचा पवित्र ग्रंथ त्रिपिटक आहे, अभिधम्म पिटक, विनय पिटक आणि सुत्त पिटक। शीख धर्म आहे, गुरु ग्रंथ साहिब त्याचा पवित्र ग्रंथ आहे। म्हणजे या जगातला प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या धर्माचा अनुयायी आणि पाईक आहे। परंतु याही धर्माच्या वरती एक जो धर्म आहे तो धर्म म्हणजे विज्ञानवादी, विवेकवादी म्हणजेच मानवतावादी, जो निसर्ग नियमावर आधारित आहे। तो मानवता धर्म हा जगामध्ये सर्वात महत्वाचा, सर्वश्रेष्ठ, जो संपूर्ण सजीव सृष्टीचं कल्याण निर्जीव सृष्टीच्या सहाय्यानं करून या संपूर्ण सजीवामध्ये मानवता धर्म प्रेरित करण्याचं काम या धर्मानं केलेलं आहे। परंतु या मानवता धर्माचा पवित्र ग्रंथ जर असेल तर ते केवळ आणि केवळ भारताचे संविधान हाच त्या धर्माचा पवित्र ग्रंथ आहे। आणि या माध्यमातून जर आपण विचार केला तर आज जो विषय आपण घेतलेला आहे, आरक्षणाची छत्रपती शाहू महाराजांनी का सुरुवात केली, त्या प्रश्नाचा उत्तर या मानवता धर्माच्या दिशेनं प्रेरित होणार आहे। निसर्ग आपल्याला त्याच्या तत्वज्ञानानुसार आचरणातून सिद्ध करून दाखवतो की स्वातंत्र्य जेव्हा एखाद्या मातेच्या उदरातून निरागस बाळ बाहेर येतं, त्या क्षणी निसर्ग त्याला नैसर्गिक निरागसत्व प्रदान केलेलं असतं। कुठल्याही प्रकारचा वैचारिक व्हायरस त्या ठिकाणी त्याला प्रभावित करू शकत नसतो। आपोआपच मातेच्या दुधामध्ये नैसर्गिक जे काही वातावरणामध्ये विषाणू असतात त्याची प्रतिकार शक्ती निर्माण करण्याचं मातेचं दूध काम करत असतं। सांगायचं तात्पर्य असं की नैसर्गिक नियमानुसार निरागसत्व प्रदान करण्याचं काम निसर्ग करतो त्या जन्मदात बाळाला। ते निरागसत्व प्रत्येकाला लाभलेलं असतं, परंतु त्या निरागसत्वाला आविष्कारित करण्याचं, विकसित करण्याचं काम हळूहळू करण्यासाठी निश्चितपणे आपल्याला प्रयत्न करावे लागतात। आणि त्या नियमाला अनुसरून जे स्वातंत्र्य असतं, जी समता किंवा समानता असते, जे
बंधुभाव असतो आणि याच नियमावर आधारित असलेला जो न्याय असतो म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या चारही निसर्गदत्त उपदत्तच असलेल्या संकल्पना या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये आविष्कारित व्हाव्यात यासाठीच येथील व्यवस्था, येथील संकल्पना या ठिकाणी अधोरेखित करण्याचं काम त्या व्यवस्थेनं केलं पाहिजे. जगामध्ये आजपर्यंतच्या इतिहासामध्ये व्यवस्थेचे अनेक प्रकार होऊन गेले. जिला सरंजामशाही म्हणू, हुकुमशाही म्हणू, राजेशाही म्हणू, पुरोहितशाही म्हणू, जी धर्मावर, धर्माच्या अंधश्रद्धाळू कल्पनेवर आधारित असलेल्या कायद्यांचं राज्य, त्या संपूर्ण शाह्यांच्या प्रकारामध्ये आजपर्यंत अधोरेखित झालेलं होतं. जेव्हा इसवी सन पूर्वच्या जवळपास आजपासून 4,500 वर्षाच्या काळापूर्वी ग्रीकमध्ये आणि आपल्या देशात सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून या दोन्ही देशामध्ये जी लोकशाही शासन प्रणाली व्यवस्था 100% आविष्कारित झालेली होती, जी निसर्ग नियमाच्या याच तत्वज्ञानावर आधारलेली होती. परंतु काळानुरूप सोफिस्टिकेटेड आणि कुसंस्कृतीच्या माध्यमातून ग्रीकमध्ये आणि भारतामध्ये आर्यांचं आगमन झालं आणि या निसर्गदत्त उपदत्त असलेल्या संकल्पनाला जी लोकशाही मूल्य ज्याला म्हणतो आपण म्हणू, त्या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांना तडीपार व्हावं लागलं. आणि या देशामध्ये या कुसांस्कृतिक आक्रमणामुळे या देशातील संपूर्ण सर्वसामान्य जनता मानसिक गुलामीमध्ये या देशातील जनता होऊन गेली. आणि या कुसंस्कृतिक आक्रमणाचा अतिउच्च टोक जेव्हा आपल्या देशामध्ये पेशवाईच्या माध्यमातून निर्माण झालं आणि ग्रीकमध्ये सुद्धा सोफिस्टिकेटेड कुसंस्कृतीच्या माध्यमातून तेथील लोकशाहीमध्ये अतिक्रमण करून त्या सोफिस्टिकेटेड कुसंस्कृतीनं तेथील देशातील जनतेवर त्या पद्धतीनं अतिक्रमण केलं आणि तेथील जनतेला सुद्धा मानसिक गुलामगिरीमध्ये टाकण्याचं काम केलं. जगामध्ये भारत आणि ग्रीक हे दोन एकमेव असे देश आहेत की ज्या देशावरती कधी काळी लोकशाही या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या नैसर्गिक तत्वज्ञानावर, मूळ सिद्धांतावर अधोरेखित होऊन आविष्कारित झालेली होती. आणि या कूटनीतीने आपल्या देशात आर्यांनी आणि ग्रीकमध्ये कुसंस्कृतिक सोफिस्टिकेटेड कुसंस्कृतीने तेथील लोकशाहीला हद्दपार करून कूटनीतीला त्या ठिकाणी आविष्कारित केलं. आणि त्या काळापासून गेल्या 4,500 वर्षामध्ये आपल्या देशाचा जर विचार केला तर निश्चितपणे आपल्या देशात या ठिकाणी कुसंस्कृतीचा, या आर्यांच्या कूटनीतीचा, ज्या आर्य चाणक्य उर्फ विष्णुगुप्त कौटिल्य याने त्याला चालना दिली, त्यांनी राजनीती हा ग्रंथ त्या ठिकाणी त्यांनी लिहून त्या कूटनीतीला चालना देण्याचं काम केलं. राजकीय सिद्धांताच्या, आर्य चाणक्याच्या सिद्धांतावर आधारित. म्हणजेच त्यांनी जो चेहरा त्या ठिकाणी विवेकवादाचा होता त्याला बाजूला करून कूटनीतीचा चेहरा निर्माण केलं आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्याचा अतिउच्च टोक गाठलं. आणि अशा काळामध्ये जी पेशवाईच्या माध्यमातून या देशामध्ये आणि महाराष्ट्रात विशेषतः त्या ठिकाणी पेशवाईचा कहर झालेला आपण पाहतो. अशाच काळामध्ये महात्मा फुले यांचा सुद्धा कार्यकाळ आलेला आहे. महात्मा फुलेंनी स्वतःच्या विवेक शक्तीला अंतर्मुख होऊन स्वतःवर झालेले जातीवादाचे चटके सहन करून त्या पेशव्यांच्या, त्या मनुस्मृतीच्या, मनोवाद्यांच्या, त्या कुटील ब्राह्मणांच्या विरोधात जाऊन स्वतःचा सत्य धर्म संशोधित केला आणि सत्य हाच ईश्वर आणि सत्य हाच धर्म त्यांनी मान्य केला, त्याचा प्रचार प्रसार केला. परंतु पुढील काळामध्ये या विचाराला राजाश्रय देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं.
याची सुरुवात छत्रपती शिवाजीराजांनी केलेली होती आणि याची सुरुवात आरक्षणाच्या माध्यमातून छत्रपती शाहू महाराजांनी हे काम केलं. कारण मागच्या वेळेस मी उदाहरण दिलेलं होतं, जेव्हा आरक्षणाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांनी ज्या क्षणी अंमलात आणली त्याच वेळी पुण्यातील काही ब्राह्मण मंडळी, त्यांचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी कोल्हापूरला भेटण्यासाठी आलं आणि त्या शिष्टमंडळांचा स्पष्ट विरोध या आरक्षणाला होता. का तर या आरक्षणामुळं खालच्या वर्गातील मंडळी, खालच्या वर्गातील समाज सद्विचारी बनेल, शैक्षणिक संधीमुळं, नोकरीच्या संधीमुळं, आरक्षणामुळं त्याच्या अतिआवश्यक गरजा भागतील, आवश्यक गरजा भागतील, सुखाच्याही गरजा भागू शकतील. या पुढच्या भविष्यामध्ये ते आमची बरोबरी करतील आणि त्यातल्या त्यात विद्वत्तेच्या बळावरती आमची बरोबरी करतील या भीतीपोटी हे शिष्टमंडळ त्या ठिकाणी त्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांना भेटण्यासाठी आला. दरबारामध्ये जेव्हा पोहोचलं आणि त्यांनी प्रश्न उपस्थित केला छत्रपती शाहू महाराजांना, छत्रपती शाहू राजांनी या संपूर्ण शिष्टमंडळाला आपल्या तळमजल्यातील घोड्याच्या तबेल्यामध्ये येण्यास सांगितलं आणि स्वतः घेऊन गेले. घेऊन गेल्याच्या नंतर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांनी कृती केली. कारण जसं महात्मा फुले हे बोलके सुधारक नव्हते, कृती सुधारक होते, तसे छत्रपती शाहू महाराज सुद्धा बोलके सुधारक नव्हते, कृतिशील सुधारक होते. आणि जेव्हा तळमजल्यामध्ये त्या शिष्टमंडळाला घेऊन गेल्याच्या नंतर तेथील आपल्या नौकराला सांगितलं की आपल्या या तळमजल्यामधल्या जेवढे काही तबेल्यामध्ये जेवढे घोडे असतील, लहान मोठे सशक्त कमजोर, या सगळ्या घोड्यांना मोकळे कर आणि त्यापूर्वी मध्यस्थानी त्या घोड्यांचा खुराक, जे खाद्यपदार्थ असतं आवडीचं, ते त्या ठिकाणी त्यांनी टाकायला सांगितलं. पूर्ण ढीर टाकल्याच्या नंतर त्या नौकराला सांगितलं की आता घोड्यांना मोकळे कर. शिष्टमंडळ आणि छत्रपती शाहू महाराज त्या तबेल्याच्या, घोड्याच्या तबेल्यामध्ये एका बाजूला उभे राहून ही सगळी कृती पाहत होते. ज्या क्षणी त्या तबेल्यामध्ये खुराक टाकल्याच्या नंतर घोड्यांचा, त्या घोड्यांना सोडलं, त्यामध्ये सशक्त घोडे जे होते, बलवान घोडे जे होते, ते घोडे त्या खाद्यपदार्थावर एवढे तुटून पडले की त्यांनी जे कमजोर घोडे होते, अशक्त घोडे होते, लहान घोडे होते, त्यांना जवळही येऊ दिलं नाही. त्यांनी त्या संपूर्ण खाद्यपदार्थाला फस्त करून टाकलं, संपूर्ण संपून टाकलं आणि कमजोर घोडे होते, अशक्त घोडे होते, लहान घोडे होते, त्यांना त्या खाद्यपदार्थाचा अंश सुद्धा मिळाला नाही आणि संपूर्ण संपल्यानंतर संपूर्ण घोडे पुन्हा आपापल्या खुंटीवर जाऊन त्या ठिकाणी थांबले. ही कृती जेव्हा शिष्टमंडळ पाहत होतं, छत्रपती शाहू महाराज पाहत होते, अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरित्या त्या शिष्टमंडळाला आरक्षणाचा अर्थ कळाला. मौन धारण करून त्या शिष्टमंडळाने काय काढता पाय घेतला. या संपूर्ण घटनेमधून हे जाणवतं की आरक्षणाची गरज काय आहे, का आहे, कशासाठी आहे, कोणासाठी आहे, या सर्व प्रश्नाची उत्तर त्या कृतीमधून त्या ठिकाणी त्यांना मिळाली. शिष्टमंडळ निघून गेलं आणि या शिष्टमंडळाच्या गेल्याच्या नंतर जेव्हा या आरक्षणाच्या अंमलबजावणीची सुरुवात झाली आणि सुरुवात केली, हे एक पेशवाईच्या काळामधलं या देशासाठी, संपूर्ण मानवजातीसाठी आणि संपूर्ण लोकशाहीच्या उत्थानासाठी, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या संकल्पनेला अधोरेखित करण्यासाठी हे एक ज्वलंत उदाहरण त्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या या तत्वज्ञानाला राजाश्रय देऊन, आरक्षणाला राजाश्रय देऊन त्या ठिकाणी या देशामध्ये पहिल्यांदा या छत्रपती शाहू महाराजांनी या आरक्षणाची सुरुवात करून लोकशाही मूल्यांना अधोरेखित आणि विकसित करण्याचं काम केलं. हा मूळ पाया रचला त्यांनी आणि याची सुरुवात केवळ आरक्षण लागू करून केलेलं नाही,
त्यामध्ये त्यांनी जे जे संकट येतील त्या संकटांचा सुद्धा सामना केलेला आहे. एकदा छत्रपती शाहू महाराज बाहेर गावी गेलेले असताना त्यांच्या राज्यामधला त्यांच्या दरबारातला एक नौकर, ज्याचं नाव गंगाराम कांबळे होतं, तो नेहमीचा त्या दरबारातलं आणि संपूर्ण महालातलं काम करणारा तो गंगाराम कांबळे छत्रपती शाहू महाराजांच्या अनुपस्थितीमध्ये तेथील नोकरदारांनी जातीवादाच्या माध्यमातून, कारणाच्या माध्यमातून, क्षुल्लक कारणावरून गंगाराम कांबळेला जबरदस्त सहकार्यांनी मारहाण केली, जबर जखमी केलं, गंभीर जखमी केलं. आणि त्या कारणामुळं गंगाराम कांबळे कितीतरी दिवस कामावर येऊ शकला नाही. जेव्हा छत्रपती शाहू महाराज बाहेर गावावरून आले आणि त्यांना हे समजलं की गंगाराम कांबळे अनुपस्थित आहे, त्याच्या कारणाचा त्यांनी मागोवा घेतला, तेव्हा त्यांना समजलं की येथील सहकार्यांनी त्याच्या जातीवादाच्या कारणावरून, त्याला क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण केली आणि म्हणून तो येऊ शकत नाही. हे जेव्हा समजलं त्यावेळेस स्वतः छत्रपती शाहूराजे गंगाराम कांबळेच्या घरी जाऊन त्याला बोलवलं आणि हे जातीवादाचे चटके त्यांनी अनुभवलेले असल्यामुळं त्या गंगाराम कांबळेला त्या आरक्षणाच्या माध्यमातून असो, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या किंवा कुठल्याही कारणाने असो, त्यांनी गंगाराम कांबळेला स्वावलंबी बनवण्याचं एक धाडसाचं काम त्यांनी केलं. त्यांनी तेथील एका चौकामध्ये गंगाराम कांबळेला स्वखर्चाने राज्यातल्या तिजोरीतून एक हॉटेल टाकून दिलं आणि त्या हॉटेलामध्ये अनुसूचित जातीचं, मातंग समाजाचे त्या गंगाराम कांबळेचं ते हॉटेल टाकल्यानंतर गिराईक कुणी येणार नाही या भीतीपोटी स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या लवाजम्यासह त्या ठिकाणी त्या हॉटेलमध्ये येऊन त्याच्या हस्ते चहा घेतला आणि हा चहा दररोज ते जवळपास कित्येक दिवस त्या हॉटेलमध्ये येऊन प्यायचे, आपल्या सोबत येऊन प्यायचे. आणि त्या ठिकाणी छत्रपती राजा जेव्हा या हॉटेलमध्ये येऊन चहा पिऊ शकतो तर आम्ही का नाही, अशा पद्धतीनं हळूहळू जातीवादाचा, जातीयतेचा जो कलंक होता तो हळूहळू कमी करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी प्रथम प्रयत्न केले. अशा पद्धतीनं छत्रपती शाहू महाराजांनी या गंगाराम कांबळेच्या उदाहरणामधून एक सिद्ध केलं की स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ह्या संकल्पना निसर्गदत्त आहेत, नैसर्गिक आहेत आणि या नैसर्गिक नियमावरच लोकशाही अवलंबून आहे. आणि हे तत्वज्ञान तथागत भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आहे हे जाणलं आणि त्या माध्यमातून त्यांनी लोकशाहीचा आपल्या राज्यामध्ये एक प्रकारे पाया रचलेला आहे. जरी छत्रपती राजेशाही मधून असतील तरी सुद्धा त्यांनी त्या माध्यमातून लोकशाहीचीच बीज पेरलेली होती आणि त्या लोकशाहीच्या बीजाची सुरुवात त्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून पेरली की जेणेकरून या आरक्षणाच्या माध्यमातून मागासवर्गीय समाज आपली आर्थिक उन्नती करेल, शिक्षणाच्या माध्यमातून ही लोकशाही मूल्य समजतील आणि त्या दिशेनं आपल्या हक्कातून जागृत होण्याचा प्रयत्न करतील. ही मूळ संकल्पना, हा मूळ उद्देश छत्रपती शाहू महाराजांचा होता आणि त्याच माध्यमातून या आरक्षणाची सुरुवात छत्रपती शाहू महाराजांनी केलेली आहे. आज आम्ही पाहतो महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे लढे चालू आहेत. या आरक्षणाच्या लढ्यामधून ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा जो काही लढा चालू आहे त्या लढ्यामधून आपला महाराष्ट्र अजूनही पुरता सावरलेला नाही. विचार करायला पाहिजे, छत्रपती शाहू महाराजांच्या आरक्षणाचा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानातून आरक्षण देऊन घटनात्मक तरतूद केलेली आहे. कायदेशीर तरतूद करणे आणि घटनात्मक तरतूद करणे यामध्ये फरक आहे. घटनात्मक तरतूद म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून 26 नोव्हेंबर 1949 ला
जी पूर्णत्व केली आणि 26 जानेवारी 1950 पासून तिला लागू केलं, ती घटनात्मक तरतूद आहे आरक्षणाची. आणि कायदेशीर तरतूद म्हणजे घटनेच्या अंमलबजावणीच्या नंतर संसदेने निर्माण केलेले कायदे आणि त्या कायद्यातून निर्माण झालेलं आरक्षण, ती झाली कायदेशीर तरतूद. म्हणून घटनात्मक तरतुदीला धक्का लावता येत नाही, कायदेशीर तरतुदीला मात्र कायद्याने बदलून त्या ठिकाणी अंमलबजावणी करता येते. हा दोन्ही मधला फरक. म्हणून आजचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो कायदेशीर आरक्षणाच्या माध्यमातून चालू व्हावा किंवा अंमल व्हावा यासाठी हा लढा आहे मराठा आरक्षणाचा. परंतु त्याला सुद्धा घटनात्मक दर्जा देण्याचं काम आता तरी शक्य नाहीये. त्याचं कारण असं की बाबासाहेबांनी केलेली घटनात्मक तरतूद ही संविधानात्मक तरतूद आहे. त्याला आता बदलणं किंवा त्याला हात लावणं किंवा त्याला त्या ठिकाणी बदल करण्यासाठी प्रयत्न करणं हे आता तरी शक्य नाहीये. म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या या आरक्षण दिनानिमित्त आपण या आरक्षणाची बाजू समजून घेतली पाहिजे. आपण पाहतो या आरक्षणाची गरज का होती, कशासाठी होती? कारण आमच्या देशामध्ये या मनुवाद्यांनी, मनुसंस्कृतीने, मनुस्मृतीने माणसामध्ये भेद केलेले होते. आणि या माणसामधील भेद, या भेदाला छेद देण्याचं काम या आरक्षणाची पहिली सुरुवात होती. कारण हे भेद जरी अमेरिकेमध्ये काळ्या आणि गोऱ्याचा, दक्षिण आफ्रिकेमध्ये काळ्या आणि गोऱ्याचा जरी भेद असला तरी तो वर्णभेद होता. आणि वर्णभेद हा या जाती भेदापेक्षा भयंकर नव्हता. या वर्णभेदापेक्षा हा जातीभेद भयंकर आहे. हा जन्मताच आहे. आणि या जातीभेदाचा इतिहास हा 4,500 वर्षापूर्वी निर्माण झालेला आहे. मनुस्मृतीच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. मनुने त्या मनुस्मृतीमध्ये पुरुष आणि महिला यांच्यामध्ये भेद केलेला आहे. तो म्हणतो की मुलानं आईच्या मांडीवर बसलं नाही पाहिजे, कारण आई ही स्त्री आहे, मुलगा हा पुरुष आहे. बहिणीनं भावाजवळ बसायचं नाही, बहीण ही स्त्री आहे, भाऊ हा पुरुष आहे. म्हणजे आई मुलगा जे निसर्गदत्त प्रेम असतं, बहीण भावाचं जे निसर्गदत्त निरागस प्रेम असतं, त्या निरागस प्रेमालाही छेद देण्याचं काम या मनुस्मृतीने केलेलं आहे. स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये भेद निर्माण करून आई मुलांची, बहीण भावाची ताटातूट केलेली आहे. निरागस प्रेमाला त्यांनी छेद दिलेला आहे. एवढंच काय, या मनुस्मृतीनं प्रत्येक स्त्रीला, ती ब्राह्मणाची का असेना, त्या स्त्रीला सुद्धा अतिशूद्र समजलेला आहे. कारण जेव्हा या देशामध्ये आर्यांचं आगमन झालं, राजकीय आणि कुसांस्कृतिक आक्रमण झालं आणि आगमन झालं, तेव्हा त्यांनी त्यासोबत त्यांच्या स्त्रिया त्यांनी नव्हत्या आणलेल्या. त्यांनी येथील बहुजनांच्या स्त्रियांशी प्रजनन करून त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या संततीला जन्म दिलेला आहे. म्हणून त्यांनी स्वतः त्या स्त्रियांना शूद्राच्याही खाली अतिशूद्र समजलेला आहे. जेव्हा ब्राह्मणांची मुंज होते, ती मुंज होत असताना त्या मुलाची मुंज त्याच्या वडिलाच्या मांडीवर बसून केलेली असते. त्या खोलीमध्ये त्याच्या आईला सुद्धा, जिनं त्याला जन्म दिलेला आहे, 9 महिने 9 दिवस आपल्या गर्भात पाळलेला आहे, त्या आईला सुद्धा मुंजीच्या वेळेस त्या रूम मध्ये प्रवेश नसतो. कारण ती अतिशूद्र आहे आणि अतिशूद्रामुळं आमचा मुलगा शुद्ध होऊ शकत नाही. आणि शुद्ध होण्यासाठी त्याची मुंज झाली पाहिजे. ती बापाच्या मांडीवर बसून त्या ठिकाणी मुंज होते, विधी पार पडतो आणि मग तो शुद्ध होतो, ब्राह्मण होतो. ही मनुस्मृतीची, मनुवाद्यांची, ही मानवतेला कलंक लागणारी ही मनुस्मृती होती. आणि त्या मनुस्मृतीला छेद देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याही अगोदर छत्रपती शाहू महाराजांनी या मागासवर्गाला आणि दुर्लभ घटकांना आरक्षण देऊन केलं. म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, माझी जयंती साजरी नाही केली तरी चालेल,
परंतु आपल्या छत्रपती शाहू महाराजांची जयंती एका सणाप्रमाणे साजरी करावी हे आवाहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला उगीच केलेलं नाहीये. सवर्णामध्ये असलेले छत्रपती शाहू महाराज मराठा जातीचे असलेले, ज्यांना कुठल्याही प्रकारची जातीवादाची झळ पोहोचलेली नव्हती, तरी सुद्धा त्यांनी येथील शूद्र जातीला, शूद्र वर्गाला त्यांनी मानवतेच्या एका धाग्यामध्ये बांधण्याचं काम केलं, आरक्षणाची सुरुवात करून. एकदा गंगेवर एकदा नदीवर छत्रपती शाहू महाराज आंघोळ करत असताना त्यांचा जो पुरोहित होता, तो पुरोहित मंत्रोच्चार करत होता. मंत्रोच्चार करत असताना छत्रपती शाहू महाराजांच्या सहकार्यांच्या लक्षात आलं की हा ब्राह्मण एक राजा, जो छत्रपती होता, जो महाराज होता, जो रयतेचा राजा होता, त्या राजाच्या स्नानाच्या वेळेस जो मंत्रोच्चार करत होता, तो मंत्रोच्चार एका राजासाठी नसून एका शूद्रासाठी मंत्रोच्चार जे होते त्या पद्धतीने ते मंत्रोच्चार करत होता. हे जेव्हा त्या सहकार्याच्या लक्षात आलं, त्या सहकार्याने छत्रपती शाहू महाराजांना सांगितलं की हा जो ब्राह्मण आहे, हा ब्राह्मण राजे लोकांसाठी जो मंत्रोच्चार असतो तो करत नाहीये, तो शूद्र लोकांसाठी, शूद्र राजांसाठी जो करतो तो करत आहे. हे जेव्हा लक्षात आलं, त्यावेळेस छत्रपती शाहू महाराजांनी त्या ब्राह्मणाला जाब विचारला आणि तेव्हा त्यांना कळलं की मी राजा असून सुद्धा ही ब्राह्मण मंडळी मला राजा समजत नाही. ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजाला यांना काशीच्या गागा भटाला राज्याभिषेकाच्या वेळी घेऊन यावं लागलं, त्याच्या भारोभार सोनं त्याला प्रदान करावं लागलं, तेव्हा तो काशीचा गागा भट तयार झाला आणि त्याने राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा केला. हा इतिहास छत्रपती शाहू महाराजांना माहिती होता. आणि छत्रपती शाहू महाराजांना जेव्हा या मंत्रोच्चाराच्या वेळी त्या ठिकाणी समजलं, तेव्हापासून त्या ब्राह्मणाचं त्यांनी त्या ठिकाणी हकालपट्टी करून त्यानंतर इतर ब्राह्मणाकडून, दुसऱ्या ब्राह्मणाकडून हा मंत्रोच्चार करत स्नानाची त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली होती. सांगायचं तात्पर्य असं की या देशामधला मनुवाद जो मनुस्मृतीच्या माध्यमातून आलेला आहे, त्यांनी संपूर्ण मानवतेला कलंकित करण्याचं काम केलं आणि त्यामुळेच कदाचित छत्रपती शाहू महाराजांनी राजा देऊन क्रांतीची सुरुवात केली आणि ती क्रांतीची मशाल, ज्याची सुरुवात महात्मा फुले यांनी समाज सुधारकाच्या माध्यमातून, सत्य धर्म आणि सत्य ईश्वर याच माध्यमातून केली होती, त्याला उजाळा देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं. आणि त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या छत्रपती शाहू महाराजांनी केलेली आरक्षणाची क्रांती आपल्या संविधानामध्ये अधोरेखित केली, जी कायमस्वरूपी टिकणारी आहे. त्या संविधानाच्या निर्मितीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि या आरक्षणाच्या माध्यमातून गेल्या 70 वर्षामध्ये आम्ही आमचा मागासवर्गीय समाज, SC, ST, OBC आणि इतर सर्व प्रवर्ग जे आहेत, त्या प्रवर्गाला त्यानुसार त्यांना आरक्षण देण्यात आलं आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून लाभ घेऊन आमचा हा प्रवर्ग आज कमीत कमी मानवतेच्या दिशेने झेप घेताना दिसतंय. म्हणजेच या देशातील 4,500 वर्षापूर्वी आविष्कारित झालेली, 100% आविष्कारित झालेली जी लोकशाही होती आणि त्या लोकशाहीची जी मूल्य होती, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता, त्या दिशेनं जाण्याचं काम गेल्या 70 वर्षामध्ये या संविधानाच्या निर्मितीच्या माध्यमातून, अंमलबजावणीच्या माध्यमातून निर्माण झाली. आणि त्या शक्यतेनुसार आमचा देश काही का असेना, काही प्रमाणात का असेना, फुल नाही फुलाच्या पाकळी एवढं का असेना, निश्चितपणे या मानवतेच्या दिशेनं आणि मानवता धर्माच्या दिशेनं आमचा देश जाण्यासाठी गोगलगाईच्या गतीनं का होईना प्रयत्न करतोय. ही जी उपलब्धी आहे, ही उपलब्धी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या त्या काळातल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मूळ हा कळस आहे आणि तो पाया होता. आज आपण त्यांच्या या क्रांतीच्या माध्यमातून, या आजच्या आरक्षण दिनाच्या माध्यमातून जेवढे आपण या ठिकाणी ग्रुपवरती ऐकत आहात, त्या सर्वांना एक नम्र विनंती आहे की आज गेल्या 70 वर्षामध्ये आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं, त्या संविधानावर
100% संविधानावर अंमलबजावणी आणि करण्यासाठी देश आणि संपूर्ण देशातील राज्य लायक नसलेल्या या नालायक राज्यकर्त्यांना 100% संविधानावर देश आणि राज्य चालविण्यासाठी भाग पाडण्यासाठी आपल्याला क्रांतीची आवश्यकता आहे. आणि आपण आपापल्या सद्सद विवेक बुद्धीला अंतर्मुख होऊन आपापल्या आकलन क्षमतेप्रमाणे आपल्या शारीरिक आणि बौद्धिक मानसिकतेच्या क्षमतेनुसार आपण या देशातील आणि राज्यातील संपूर्ण राजकीय पक्षांना, जे राजकारणी या सामदाम दंडभेदाच्या कूटनीतीवर आधारलेल्या राजकारणाच्या माध्यमातून जो देश आणि राज्य चालवतात, त्यांना या संविधानाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि 395 कोहिनूर हिऱ्यानुसार त्यांना देश आणि राज्य चालवायला हा मूलभूत आपला अधिकार आहे, जो संविधानातील 19 क च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रदान केलेला आहे. या मूलभूत हक्काचा, अधिकाराचा आपण वापर करून या संपूर्ण व्यवस्थेला, या संविधानावर 100% देश आणि राज्य चालवण्यासाठी भाग पाडण्याची जी प्रक्रिया आहे ती आपल्याला करावी लागणार आहे. त्याशिवाय दुसरा अन्य पर्याय आपल्या समोर नाहीये. यासाठी आपल्याला तन, मन, धन आणि वेळेची संपत्ती त्यागातून समर्पित करावी लागणार आहे. आणि जोपर्यंत आपण या कृतीच्या माध्यमातून आविष्कारित होऊ शकत नाही, कृतीने बोलून वाचून केवळ या मर्यादित राहून न राहता आपण कृतीतून सिद्ध झालं पाहिजे. आणि जोपर्यंत कृतीतून आपण सिद्ध होत नाही तोपर्यंत छत्रपती शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, तथागत भगवान बुद्ध असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सॉक्रेटिस असतील, प्लेटो असतील, अरिस्टॉटल असतील, ज्या लोकशाही मूल्यांसाठी ज्यांनी बलिदान दिलं, योगदान दिलं, त्या सर्व तत्ववेत्ते आणि महापुरुषांना आपली श्रद्धांजली केवळ शब्दाने न होता कृतीतून सिद्ध झाली पाहिजे, हे आवाहन मी आपल्याला आज करतो या शुभ दिनाच्या निमित्तानं. आणि त्यासाठी आपल्याला फार मोठा त्याग आणि संघर्ष करून समर्पित होण्याची गरज आहे. आज आपण पाहतो की या देशामध्ये आमच्या मताचा अधिकार हिरावून घेण्यात आलेला आहे. 2004 पासून आमच्या मताचा अधिकार या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला घेऊन टाकलेला आहे, हिरावून घेतलेला आहे. आम्हाला लक्षात कधी आलं? 2019 त्याची चाहूल लागली, परंतु 2024 येईपर्यंत आम्ही जागृती करण्यात कमी पडलो. आणि 2024च्या काळामध्ये लोकसभा निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघाने आणि माझ्यासारख्या जागृत, संविधान जागृती करणाऱ्या कार्यकर्त्याकडून या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या विरोधामध्ये रान आम्ही उठवलं. आपण सर्वांनी उठवलं. का? तर संपूर्ण जगाने लाथाडलेल्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला आमच्या मुख्य निवडणूक आयोगानं का स्वीकारलं, याचं उत्तर तिसऱ्यांदा भाजपाचं सरकार, नरेंद्र मोदी सरकार जे बसलं त्या प्रक्रियेमध्ये दडलेलं आहे. त्याचं कारण जवळपास 100 जागा केवळ आणि केवळ भाजपच्या, केवळ 100 जागा त्या ठिकाणी केवळ आणि केवळ 1000 ते 1500 मताच्या फरकाने निवडून आलेले आहेत. अहो, साधं जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा विधानसभेचे मताचे फरक पहा, हजारोचा फरक असतो लीड न आलेले. आणि या ठिकाणी 100 जागा, 100 खासदार बीजेपीचे केवळ आणि केवळ 1000 ते 1500, 2000च्या आत फरकाने जिंकलेले आहेत. हे शक्यच नसतं. एवढंच काय, 6 उमेदवारांना असे काही मतं पडलेली आहेत की एकाच आकड्याची एकही कमी आणि एकही जास्त नाही, 6 उमेदवारांना सेम संख्या. कसं शक्य आहे हो? ते केवळ आणि केवळ ही जी शक्यता आहे ना, ती केवळ आणि केवळ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून हायजॅक करून, कॉम्प्रोमाइज करून त्या ठिकाणी या बीजेपीनं 100 जागा एक्स्ट्रा घेऊन त्या ठिकाणी कोबड्या घेऊन आज तिसऱ्यांदा सरकार त्यांनी स्थापन केलेलं आहे. 1925 हिंदू महासभेची स्थापना झाली आणि 2025 या RSSच्या माध्यमातून त्या ठिकाणी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून आमचा मताचा अधिकार हिरावून घेऊन या 100व्या वर्षी त्यांना जे काही कुटील डाव खेळायचा आहे तो त्यामध्ये त्यांच्या मागे ते जात आहेत. आणि त्या मागे आपण सुद्धा
हतबल होऊन जात आहोत. ही आपली हतबलता जर नष्ट करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो हक्क दिलेला आहे तो हक्काचा पुरेपूर फायदा घेऊन लाभ उठवून आपण त्या ठिकाणी कृतीच्या माध्यमातून संविधान जागृती देशाची प्रगती याच मुख्य उद्देशाने आपल्याला त्या ठिकाणी कृतीतून सिद्ध व्हायचे, त्याशिवाय अन्य पर्याय नाही. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शाहू महाराजांनी या आरक्षणाच्या माध्यमातून केलेल्या क्रांतीला नतमस्तक होऊ हीच खरी त्या ठिकाणी आपली श्रद्धा असेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्यासाठी आपल्याला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला राजकीय सिद्धांतावर आधारित असलेले तत्ववेत्ते, तत्वज्ञानी, तत्वज्ञ यांच्या मार्गदर्शक तत्वांचा विचार करून आदर्श मानून त्या दृष्टीनं या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क पूर्णपणे अंमलबजावणीत करायला लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि हे करण्यासाठी आपल्याला त्याग, संघर्ष, समर्पित होणं हे काम करावं लागणार आहे. या 2024च्या काळामध्ये कोणता अवतारी पुरुष जन्म घेणारा नाहीये. आता आपल्याला प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतःला अवतारी पुरुष सिद्ध व्हावं लागणार आहे. निस्वार्थपणे कुठल्याही प्रकारच्या लाभाची अपेक्षा न करता, कुठल्याही प्रकारच्या स्वार्थाची अपेक्षा न करता, क्षुल्लक स्वार्थासाठी लोकशाहीतील विभूती पूजेला प्रोत्साहन न देता आम्हाला लोकशाहीतील मूल्य जपायची आहेत. आम्हाला संविधानाला जपायचंय. संविधानातील अनुच्छेद 12 ते 32 या मूलभूत अधिकाराचा पुरेपूर आम्हाला लाभ उठवायचा आहे. या 20 अनुच्छेदामध्येच संपूर्ण संविधानाचा सार जागृतीचा लपलेला आहे. त्याला अधोरेखित करावं लागणार आहे. हे आव्हान आमच्या समोर आहे. येथील व्यवस्थेने या संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संसदेतून फोटो सुद्धा गायब केलेला आहे. कशा पद्धतीनं कूटनीती हळूहळू गोगलगाईच्या माध्यमात गतीनं वर येते हे काळाचं भान आपल्याला ओळखणं भाग आहे. आणि त्यासाठी आपल्याला डोळ्यात तेल घालून 24 तास या संविधानाचं जतन करणं भाग आहे. इंडिया आघाडीनं संविधानाच्या हातात पुस्तक घेऊन, ग्रंथ घेऊन सभा गाजवल्या, परंतु त्यांनी सुद्धा त्या संविधानातील 395 कोहिनूर हिरे कसे आहेत ते सुद्धा त्यांनी कधी उघडून पाहिलेलं नाहीये. आणि त्यांनी त्या संविधानाचं पुस्तक हातात घेऊन जागा मिळविल्या. संसदेमध्ये 100 खासदार आले, 240 पर्यंत त्यांनी 230-32 पर्यंत मदलही मारली इंडिया आघाडीने, परंतु त्यांनी सुद्धा संविधानातल्या 395 कोहिनूर हिऱ्यांना समजून घेण्याचा जर प्रयत्न केला असता आणि गेल्या 50-60 वर्षामध्ये याच काँग्रेसच्या पक्षाचं सरकार होतं आणि त्यांनी जर या संविधानावर 100% देश चालवला असता तर आरएसएसचा आणि बीजेपीच्या पिल्ल्याचा जन्म सुद्धा त्या ठिकाणी झाला नसता. आरएसएसच्या माध्यमातून असेल, बीजेपीच्या माध्यमातून असेल, जनसंघाच्या माध्यमातून असेल, निश्चितपणे संविधान विरोधी शक्ती निर्माणच झाली नसते. आणि परंतु त्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण सर्वसामान्य भारतीय नागरिकांना आज 2024च्या काळामध्ये हा विचार करावा लागणार आहे की या देशातील संविधान विरोधी शक्ती कितीही बलाढ्य असू द्या, त्या संविधान विरोधी शक्तीला आपण संविधानवादी शक्तीनं त्या ठिकाणी संविधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने आणि आपल्या मताच्या अधिकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण त्या शक्तीला संपवण्याचा निर्धार केला पाहिजे. तरच निश्चितपणे छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मूळ संकल्पना, लोकशाहीच्या मूळ संकल्पनाला अधोरेखित करणारे सॉक्रेटिसचं योगदान असेल, बलिदान असेल, एरिस्टॉटल असतील, जागतिक तत्ववेत्ते आणि महापुरुष असतील, त्या सर्वांच्या योगदानाला खरी श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल. अन्यथा दुसरा पर्याय राहिलेला नाही. आज आपल्याला आपल्या मुलांच्या, आपल्या नातवांच्या भविष्याचा जर विचार करायचा असेल तर आपल्याला या देशातून संविधान विरोधी शक्तीला
कायमचं जगाच्या वेशीवर टांगण्याची वेळ आलेली आहे आणि त्यासाठी संविधानिक लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कानुसार आपल्याला पुरेपूर त्याचा वापर करावा लागेल. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि या छत्रपती शाहू महाराजांच्या त्यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्तानं आणि आजच्या आरक्षण दिनाच्या निमित्तानं जे संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये या आरक्षणाच्या माध्यमातून जे काही कार्य चालू आहे, जी कृती चालू आहे, त्या संपूर्ण कृतीच्या माध्यमातून आपल्याला जागृत होणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी निस्वार्थपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही राजकीय पक्षांच्या आमिषाला बळी न पडता, कुठल्याही बहिणीच्या भावाच्या, त्या लाडक्या बहिणीच्या लाडक्या भावाच्या मदतीला बळी न पडता आपल्या मताचा अधिकार हा संविधान विरोधी शक्तीला संपवण्यासाठी संविधानवादी संविधाननिष्ठ जनतेकडून त्याची अपेक्षा आहे. आणि त्यासाठीच हा मताचा अधिकार शाबूत ठेवण्यासाठी आपल्याला ईव्हीएम ला विरोध करणे हा शेवटपर्यंत आपल्याला कृती करावी लागणार आहे. आणि त्यासाठीच आपला जन्म झालेला आहे असं गृहीत धरून येणाऱ्या भावी पिढीचं, येणाऱ्या भविष्यातील भावी भारताचं भविष्य आपल्याला घडवायचंय, भावी महाराष्ट्राचं भविष्य घडवायचंय आणि संपूर्ण पद्धतीने आपल्याला ती क्रांतीचं पाऊल टाकायचंय. तेव्हाच खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांच्या या क्रांतिकारी आरक्षणाच्या, राजाश्रय मिळालेल्या आरक्षणाच्या माध्यमातून सुरुवात केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून तरतूद करून या आरक्षणाला लागू करून स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या संकल्पनेला आविष्कारित करण्याची क्रांती केली. त्या क्रांतीला आजच्या शुभ दिनानिमित्त आपल्या सर्वांतर्फे आपण अभिवादन करू. आणि या ठिकाणी मी आपल्याशी सुसंवाद झाला, थोडासा डिस्टर्ब झाला, त्याबद्दल पुन्हा एकदा मी क्षमा मागतो. आणि आजच्या दिनापासून आपण दृढ संकल्प करूया की संविधान विरोधी शक्ती संपवण्यासाठी आपला जन्म झालेला आहे असं गृहीत धरून आपण शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत संविधानाला जपायचंय. महापुरुषांच्या योगदानाला, संघर्षाला समर्पित होऊन अभिवादन करून त्या क्रांतीला आपण कारणीभूत ठरू आणि या क्रांतीला पुन्हा एकदा प्रतिक्रांतीला आपण क्रांतीच्या मार्गाने शह देऊ. आणि तेव्हाच आपली खरी जय भीम म्हणण्याची आपली लायकी असेल, क्षमता असेल आणि तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन केल्यासारखं होईल. या शुभ दिनानिमित्त एवढं बोलतो आणि थांबतो. जय संविधान, जय भारत, धन्यवाद, जय भीम, नमस्कार सर.